तुम्ही काही गोष्टी नजरअंदाज केल्या, काही गोष्टींकडे कधीही सिरियस पाहिलं नाही. उद्या तुमचा करिअर पॉइंटचा पहिला पाऊल आहे. या पहिल्या पॉइंट मध्ये तुम्ही उद्या आता बसणार आहात, उद्या जाणार आहात. जाताना व्यवस्थित कंपास बॉक्स, आपलं जे नोटपॅड आहे ते व्यवस्थित, आपला हॉल तिकीट बरोबर कंपास बॉक्स मध्ये आपल्या 1 2 3 पेन ट्रायमॅक्सचे किंवा 4 पेन असे ट्रायमॅक्सचे ठेवा. आपल्याला जे वर्षभर रेग्युलर वापरलेले पेन ते पेन तुम्ही काय करा, व्यवस्थित ठेवा. कंपास बॉक्स मध्ये स्केल वगैरे व्यवस्थित ठेवा. तिथं दिलेल्या असतात सूचना, काही गडबड करू नका. व्यवस्थित आपल्या प्लेसवर जाऊन बसा. निघतानाच लवकर निघा. ट्रॅफिक असणारे उद्या तर 9 9:30 पर्यंत 10 पर्यंत पोहोचला तरी चालेल. 9:30 पर्यंत जास्तीत जास्त डेडलाईन ठेवा. व्यवस्थित आपला नंबर शोधा. घाई गडबड करू नका, घाबरू नका. पहिला दिवस आहे, घाबरणार आहात तुम्ही, घाबरायचं नाही. नंबर जर भेटत नसेल तर दुसऱ्या काय करा, गुरुजींना, हेडमास्टरला तुमच्या काय करा, त्या ठिकाणी जाऊन विचारा, ते तुम्हाला मदत करतील. आईबाबांना जाताना तुम्ही घेऊन जाणारच आहात. दुसरी गोष्ट, कुणीही 2 व्हीलरवर जाऊ नका. कुठल्या मित्राला सोडायला, चल मला सोडायला असं पण करू नका. आईला किंवा बाबांना एक्झाम हॉलमध्ये घेऊन जा, सेंटरला घेऊन जा. ओके. प्रश्नपत्रिका आल्यानंतर गडबडायचं नाही, घाई करायची नाही, भीती घ्यायची नाही. कारण आता घाम सुटणारे हाताला वगैरे व्यवस्थित पाहायचं. नंबर व्यवस्थित, ॲन्सर शीट आली, उत्तरपत्रिका आली की तिला आखणी व्यवस्थित ठेवा. आखणी व्यवस्थित ठेवली, प्रश्न लिहित बसू नका. जिथे तुम्हाला सांगितलेलं आहे गद्य पद्यामध्ये वेब डायग्राम असतात, ते वेब डायग्राम्स काय करा, पेनानेच काढा. लाईन्स काय करा, थोडेसे व्यवस्थित सोडा. पेपर सुटसुटीत ठेवा. खडाखोड झाली तर पूर्ण निर्गुटकाला करू नका. एकच लाईन मारा. नवीन प्रश्न नवीन पानावर जाऊ द्या. ज्या प्रश्नाला तुम्हाला लिहिता जमत नाही, ब्लँक झालाय प्रश्न, पुढचा काय करा, कव्हर करा. 3 तासामध्ये एक 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं एक्स्ट्रा मिळेल. तो होलोक्राफ्ट वगैरे चिकटवण्यासाठी मिळत असतो. 3 तासाच्या आतमध्ये 5 किंवा 7 मिनिटाच्या आतमध्ये आपला पेपर, किंवा 10 मिनिटाच्या अगोदर आपला पेपर झाला पाहिजे. आपण पुन्हा एकदा पेपर रिचेक करायचा. कुठे स्पेलिंग मिस्टेक झालेत का पाहायचं, कुठे व्यवस्थित अंडरलाईन करायची राहिली का ते पाहायचंय. या गोष्टी तुम्ही काय करायच्या, उद्याच्या पेपरला फॉलो करायच्या. या गोष्टी फॉलो केल्या, पेपर तुम्हाला काय करायला इझी जाईल. भीती घेऊ नका मनामध्ये. मनामध्ये भीती घेतली तर जे तुमच्या डोक्यामध्ये आहे ते येणार नाही. मी याच्या अगोदर तुम्हाला यूट्यूबला टाकलं होतं, ट्रेन युअर ब्रेन. तुमचा अगोदर ब्रेन ट्रेन करा 11 ते 2 या वेळेमध्ये. 3 दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता. ट्रेन युअर ब्रेन 11 ते 2 या वेळेमध्ये मी पेपर सोडवायला लावला होता. तुम्हाला आठवतोय का नाही, रिकॉल होतोय का नाही? तर तो तुम्ही केला नाही, तर तुम्ही आता उद्या जाणार आहात पेपर. इथून पुढे तुमचा 11 ते 2 तुम्ही पेपर लिहायचे काय करा, सराव करा, प्रॅक्टिस करा. तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. तर सर्वांना सद्गुरू कोचिंग क्लासेस तर्फे उद्यापासून चालू होणाऱ्या 10वीच्या परीक्षेला आमच्या स्टाफ तर्फे, सद्गुरू कोचिंग क्लासेस तर्फे हार्दिक शुभेच्छा. व्यवस्थित शांततेत पेपर लिहा. आता घरी जाऊन थोडंसं काय करा, फ्रेश व्हा, थोडंसं रिलॅक्स व्हा, थोडं काहीतरी खाऊ पिऊ करा. रात्रभरपर्यंत अभ्यास करत बसू नका. रिलॅक्स होऊन 11:30च्या दरम्यान थोडीशी झोप घ्या, तिथपर्यंत झोप घ्या. पहाटे उठा.
पहाटे उठून थोडंसं 1 4 5 वाजता उठा. 5 ते 6 6 ते 7 2 तास परत रिवाईज करा, रिकॉल करा आणि मग फ्रेश व्हा. फ्रेश होऊन नामस्मरण आई वडिलांचं करा, त्यांच्या पाया पडा, देवाचं नामस्मरण करा आणि मग छानपैकी आपलं नोटपॅड घेऊन परीक्षेला जा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या घडीला, इंग्लिशच्या घडीला. आभारी आहे.